याच गुढीपाडव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. संभाजी राजे आणि गुढीपाडवा याचा काही संबंध आहे का, या विषयाची महत्त्वाची चर्चा मी करतोय. श्रीमंत कोकाटेजी, तुम्ही माझा साधा प्रश्न आहे की संभाजीराजे किंवा शिवाजी महाराज यांचा वापर करून हिंदू मुसलमान, हिंदू मुस्लिम असा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय? निश्चितपणे छत्रपती शिवाजीराजांची प्रतिमा आणि संभाजीराजांची प्रतिमा कशासाठी पाहिजे यांना? तर हिंदू मुसलमान दंगल घडवण्यासाठीच, तेढ निर्माण करण्यासाठीच. शिवाजी महाराज संभाजीराजांचा खरा इतिहास, ते निर्व्यसनी होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते, स्त्रियांचा सन्मान केला. शिवाजीराजे संभाजीराजांची प्रेरणा घेऊन आज तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा असं कधी सांगितलं जातं का? नाही. शिवाजीराजांचं, संभाजीराजांचं नाव घ्यायचं आणि मुसलमानाला शिव्या द्यायच्या. का? तर हिंदू मुसलमान तेढ निर्माण करण्यासाठी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा आपल्याच इतिहासाचं भांडवल करून आपल्याला गुलाम बनवलं जातं. अँटोनियो ग्रामची जो इटालीमधला मोठा इतिहासकार होऊन गेला, तो म्हणतो की जोपर्यंत तुम्ही पारंपरिक इतिहासावरती अवलंबून राहाल तोपर्यंत गुलाम राहाल. म्हणून तुमच्यातून जैविक अभ्यासक आणि जैविक इतिहासकार तयार झाले पाहिजे. हा चुकीचा इतिहास कोण निर्माण करतो? वैदिक परंपरेतून, ब्राह्मणी परंपरेतून आपल्याकडे खोट्या पद्धतीने इतिहास आलेला आहे. म्हणून जसं खोट्या इतिहासाची परंपरा आहे तशी सत्य इतिहासाची सुद्धा परंपरा आहे ना आपल्या देशामध्ये. कृष्णाजी अर्जुन कळुसकर, वासी बेंद्रेंनी संभाजीराजांवरती खूप चांगलं काम केलंय. डॉक्टर जयसिंगराव पवार, कॉम्रेड शरद पाटील. आता कॉम्रेड म्हणलं की राग आला का? कॉम्रेडांचा राग येतो तुम्हाला? इतिहासकारांचे जे काय कॉम्रेडांबद्दल राग का तुम्हाला? कॉम्रेडांबद्दल राग यायला पाहिजे. तुम्ही शरद पाटील, श्रीमंत कोकटे यांनी जो इतिहास केला, पुरुषोत्तम खेडेकरांनी माफी मागितली, सगळ्यांचं कशा पद्धतीने यांची मूळ हिंदू, एका समाजाला टार्गेट करून ब्राह्मणांना दगड मारा म्हणून बुंदेलखेड्याला तुम्ही सभा घेता आणि तुमच्या सगळ्या लोकांसमोर म्हणता जो एक तरी दगड ब्राह्मणांना मारेल ना तो धर्म आपला. हा काय धर्म? धर्म जो धारा येते ते धर्म. डॉक्टर साहेब ऐका, कोकाटे, भोसले, जाधव, कांबळे, मी ब्राह्मण नाही, विद्वान असू शकत नाहीत का? मग सत्याच्या बाजूने या ना तुम्ही. सत्याच्या बाजूने काय कोणालाही ब्राह्मण असू दे. मला सांगा, गणोजी शिंदे खोटा इतिहास किती दिवस सांगणार तुम्ही? बरं, मी एक रेफरन्स देतो. मी तुम्हाला सांगतो, गणोजी माहितीये ना कोण? सांगा. अहो, गणोजी शिर्के यांच्यावरती जो आरोप केला जातो, शिर्केंच्या वंशजांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केला आर्किओलॉजी डिपार्टमेंटला की गणोजी शिर्के फितूर होते का सांगा. तर आर्किओलॉजी डिपार्टमेंटने उत्तर दिलंय की गणोजी शिर्के फितूर नव्हते, गणोजी शिर्केनी पकडून दिलेलं नाही संभाजीराजांना. तुम्ही नवीन इतिहास लिहिणार? अहो, आर्किओलॉजी डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र, ASI आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, त्यांच्यावर पण तुमचा विश्वास नाही का? आणि आमच्यावर नाही, पण गव्हर्नमेंटची संस्था आर्किओलॉजी डिपार्टमेंट, आणि त्यांनी शिर्क्यांच्या वंशजाला दिलं ना उत्तर लेखी. औरंगाबादचे शिर्के त्यांचे जे वंशज आहेत. जेदे शकावली वाचा, समकालीन आहे. शकावली तर आम्ही लिहिलेलं नाही ना. जेदे शकावली समकालीन आहे. जेदे शकावली काय म्हणते आणि आलमगीर विजय काय म्हणतो? मी तुम्हाला सांगतो, सांगतो सगळे इतिहासाचे जे ग्रंथ काय सांगतात. नाही, जेदे शकावली आणि आलमगीर काय म्हणतात. संजय सोनावणी, मला आता श्रीमंत कोकाटे यांनी जे मुद्दे उपस्थित केले आणि धुरी यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर तुमचं विश्लेषण हवं आहे. आलमगीर आणि श्रीमंत कोकाटे एक म्हणाले ते बरोबर आहे की मुस्लिम द्वेष माजवण्यासाठी संभाजी महाराजांचा धर्मवीर म्हणून पुरस्कार केला जातो, ही गोष्ट सत्य आहे. पण त्याच वेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ब्राह्मणांचा द्वेष करण्यासाठी कोणत्याही खोट्या नाट्या कथा रचणं हे बहुजनवादी काही लोक करतायत. म्हणजे वैदिकांनी खोटा इतिहास लिहिला किंवा ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला तर हे लोक सुद्धा त्यात मागे नाहीत असं आपल्याला चित्र दिसतंय. याच्यामध्ये काय झालंय की खरा इतिहास जो आहे सर्वांचाच, कोणाचाही असो, तो आपण एक छोटासा मुद्दा घेऊया. जेदे शकावली आणि आलमगीर या दोघातला फरक काय? यांनी जे लिहिलंय त्याच्यातला फरक काय? संभाजी महाराजांना पकडलं गेलं त्या संदर्भातला आपण जर म्हणत असाल तर पहिली गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या माहिती आलेल्या आहेत. आता गणोजी शिर्केंनी पकडून दिलं का? गणोजी शिर्केंनी नक्की पकडून दिलेलं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. परंतु संभाजी महाराज जे पकडलं गेलं त्यावेळेस त्यांच्या बरोबरचं फक्त 2000 जे सैन्य होतं ते पळून गेलेलं आहे, ते लढलेलं नाहीये, हे आपण तेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सेनापती सुद्धा पळून गेला महाराजांचा, आणि अक्षरशः 7-8 लोक तिथे उरले. कवी कलश हा पहिल्यांदा, कवी कलश हा लढायला गेला, त्याच्या हाताला जखम झाली आणि संभाजी महाराजांना अत्यंत निर्दय पद्धतीने पकडण्यात आलं. ही खरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संभाजी महाराजांच्या पकडलं जाण्यामागचे कट कारस्थानं ही ऍक्च्युली कोणी केली हे जे बहुजनवादी म्हणतात त्या पद्धतीने ती ब्राह्मणी होती असं काही इतिहास सांगत नाही, असं काही दिसत नाहीये. नको तिथे
इतिहासाचं विश्लेषण जर आपण करायला गेलो तर त्यातनं प्रत्येकाच्या हाती, म्हणजे खरा इतिहास कोणाचाच नाहीये, चुका प्रत्येकाच्या बाजूने आहेत. म्हणजे फक्त ब्राह्मण चुकीचे आहेत आणि हे निर्दोष आहेत अशातला काही भाग नाही आहे. सत्ता संघर्ष हा जसा मोगलांमध्ये होता तसा मराठ्यांमध्येही होता. अनेक गोष्टी दुर्दैवाने या संघर्षातनं झालेल्या आहेत. हे आपण लक्षात घ्यावं लागतं. आणि हे लक्षात न घेता आज हे आपण स्वतःच्या स्वार्थासाठी विशिष्ट जातींचं तुष्टीकरण करण्यासाठी खोटा इतिहास सांगायला लागतो. त्यातनं सत्य हाती येणार नाही आणि शंभू राजांनाही न्याय मिळणार नाही. आज आपण ही चर्चा करतोय ही खरं संभाजी महाराजांच्या दृष्टीने सुद्धा दुर्दैवी आहे. आज आपण साऱ्या महाराष्ट्राला आपण संभाजी राजांवर प्रेम नाही असंच दाखवायचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही गुढी उभारताय त्यांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी, असा आपण संदेश नकळतपणे सर्व माध्यमातनं, फेसबुकवरनं, अनेक ब्लॉग्समधनं सातत्याने गेले 3-4 वर्ष दिला ठीक आहे संजयजी जातोय. बोला, हा प्रकार श्रीमंत कोकाटेजी बोला. इथे एक मुद्दा आम्ही क्लिअर करू शकतो, लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. संभाजी महाराजांबद्दल कोणीही वाईट बोलत नाही. यांनी जो चुकीचा इतिहास आता सांगितला होता, खोटा नाटक करून दिला, त्याचा प्रतिवाद करतोय. संभाजी राजांचा मान वाढवण्यासाठी हे मी इथे नमूद करतोय. चला कोकाटेजी बोला. संजय सोनवणे जे विश्लेषण केलं ते अगदी बरोबर आहे, किंवा खरा इतिहास कुठल्याच बाजूकडून आलेला नाही. पण खोट्याला उत्तर खोट्यानं देऊ नये. एखादे कोणी खोटं लिहिलं म्हणून त्याला खोट्याने उत्तर खोट्याने द्यायचं नाही आपल्याला. सगळ्यात महत्वाचा त्यांनी जो मुद्दा, संभाजीराजांचं सैन्य पळून गेलं, सरसेनापती सुद्धा पळून गेलं, ते खोटं आहे. सोनवणींचं म्हणणं चुकीचं ठरवत आहे. मालोजी घोरपडे जे ऐका तुम्ही माझं ऐका, त्याला बोलून द्या तुम्ही. मालोजी घोरपडे लढता लढता धारातीर्थी पडलेले आहेत. संभाजीराजांची ज्यावेळेस पकड मुकरब खान आणि इकलास खानाने जे संगमेश्वर या ठिकाणी पकडलं, तस मालोजी घोरपडे सरसेनापती होते आणि मालोजी घोरपडे लढता लढता त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेले आहेत. आणि संताजी घोरपडे त्यावेळेस तिथून रायगडावरती गेलेले आहेत. आता छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढा द्वेष का, राग का? सभासद मल्हाररामराव चिटणीसांनी जी बखर लिहिली संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी, त्यांनी खरा बदनामीचा पाया घातला संभाजीराजांच्या बदनामीचा. त्यानंतर मग कानेटकर, त्यानंतर राम गणेश गडकरी या मंडळींनी संभाजीराजांची बदनामी का केली? कारण संभाजीराजांचा जो संघर्ष होता तो मोगलांच्या विरुद्ध राजकीय संघर्ष होता, पण त्यांचा जो सांस्कृतिक संघर्ष होता तो कोणाविरुद्ध होता? कारण ते शाक्त झालेले होते. ज्यांनी कवी कुलेशाचा उल्लेख केला डॉक्टर साहेबांनी, कवी कुलेश हा खूप मोठा विद्वान होता, शाक्त परंपरेतून आलेला होता. आणि शाक्तांचं एक सगळ्यात महत्वाचं सूत्र काय, सगळ्यात मोठं फिलॉसॉफी काय, तत्व काय? अगदी थोडक्यात, खूप कमी वेळ. शाक्त संस्कार संपन्ने भेदाभेद न कार्यते. जे शाक्त संस्कार संपन्न झालेला व्यक्ती भेदाभेद करत नसतो, तो समानतेनं वागत असतो. संभाजी महाराज शाक्त झाले होते. शिवाजीराजांनी दुसरा राज्याभिषेक संभाजीराजांच्या सल्ल्यावरून 24 सप्टेंबर 1674 केला. ऐकून घ्या माझं. 24 सप्टेंबर 1674 दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीने केला. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज शाक्त झाले होते आणि तो संघर्ष शाक्त समतेसाठी संघर्ष होता. वर्णव्यवस्थेच्या विषमतेच्या विरुद्ध संघर्ष होता. समतेसाठी संघर्ष होता. अगदी थोडक्यात मला संदीप कवी कलशांना शाक्तच करून टाकलं यांनी. कवी कलश मान्य करायला काय घाबरतात किती हे लोक. ते ब्राह्मण होते, मान्य करत नाही. मी इथे 1 मिनिटात तुम्हाला सांगतो. ते ब्राह्मण होते, यांनी त्याचा अर्थ शाक्त करून टाकला आणि कशी त्यांनी वळण दिलं आणि कसा कल्पना विलास केला. अरे शाक्त परंपरा म्हणजे काय? शिवाला मानणारी परंपरा आहे ना. त्याच्यात ब्राह्मण नसतात का? शिवाला मानत नाही, सगळेच असतात ते. म्हणजे ह्यांनी शाक्त मुद्दाम केला, त्यांना ब्राह्मण शब्दाचा उल्लेख करायचा नाही, म्हणून अशा तऱ्हेने बेमुलामपणे वापर चालत नाही का? शाक्त संभाजी चालणार नाहीत का तुम्हाला? अरे तुम्ही शिवाला आणि तुम्ही वाटता कशाला हिंदू धर्मात? मग तेच ना, तुम्ही असं करू नका. जातीभेदाचं राजकारण यांचं मूळ इथे. जातीभेदाच्या विरोधात होता शाक्त पंथ. तुम्ही करताय हरिहरा भेद नाही, हरिहरा भेद नाही असं संतांचं वचन आहे. ठीक आहे संदीपजी, अगदी थोडक्यात आपला मुद्दा मांडा संदीपजी. मी मुळातच सुरुवातीला सांगितलं की आपापल्या पद्धतीने हा इतिहास लिहिला गेलेला आहे. आणि जर हा इतिहास जर आपापल्या पद्धतीने लिहिला गेला असेल तर इतिहासामध्ये काय काय घडलं जर आपण त्याच्यावरती जर चर्चा केली तर नक्कीच योग्य पद्धतीने पुढे आली आपल्याला गरज तर विवाद होणार नाहीत ना. आज आपल्याला गरज आहे की संभाजीराजांचा खरा शूरवीर इतिहास जगापुढे सांगण्याचा. आज आमच्या पालखी सोहळ्यामध्ये ब्राह्मण लोकही होती, मुस्लिम लोकही होती, ख्रिश्चन लोकही होती. आणि जर माझ्या शंभूराजाचा इतिहास त्या पालखी सोहळ्याद्वारे ब्राह्मण लोकांना कळला, मुस्लिम लोकांना कळला, ख्रिश्चन लोकांना कळला तर मला वाटतं की आम्हाला खरोखर अभिमान आहे की अशा लोकांच्या घरामध्ये पण आमचा इतिहास पोहोचतोय आणि अशी लोक पण आमच्या संभाजीराजाला मानतील. त्यामुळं जी समाजाची लोक शंभू राजा. संजयजी मला हे सांगा की योग्य इतिहास लोकांपुढे येणार आहे
की अशाच प्रकारचा इतिहास पुढे जाणार आहे? काय वाटतं? अगदी थोडक्यात मला कार्यक्रम संपवायचा आहे. येस, खरं म्हणजे ज्या पद्धतीने सध्या जाती अस्मिता वाढूत लागलेल्या आहेत आणि दुसरीकडे प्रत्येक दोन्ही जात बाजूनी. आपल्या जातीचं श्रेष्ठत्व ठरवण्यासाठीच इतिहास लिहायला लागलेली आहे. दोन्ही बाजूने असं होतंय. हे होत असल्यामुळे खरा इतिहास ज्याला आपण म्हणतो की निपक्षपाती, कोणतंही लेबल न लावलेला, अत्यंत स्वच्छ दृष्टीने पाहिलेला, मग त्याच्यामध्ये काही गोष्टी वाईटही दिसतील, काही गोष्टी चांगल्याही दिसतील, काही गोष्टी सपक दिसतील, ज्या असतील तशा स्वीकारायची आपली मानसिक तयारी अजूनही महाराष्ट्राची झालेली वाटत नाही. त्यामुळे याला पुरोगामी महाराष्ट्र कसा म्हणायचा हा माझ्यासमोर खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ज्या समाजाला चुकीचा इतिहासच प्रिय वाटतो त्या समाजाची प्रगती होणं कालत्रही शक्य नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. आणि माझा वेळ खरोखर संपलेला आहे आणि म्हणूनच ही मी चर्चा केली की योग्य इतिहास लोकांच्या पुढे आला पाहिजे. म्हणजे अगदी थोडक्यात इतिहासातला वाद मिटल्याशिवाय समाजातला वाद मिटणार नाही, म्हणून आधी इतिहासातले वाद मिटले पाहिजे. चला, आणि इतिहासातले वाद चर्चेने सुटणार आहेत, इतिहासातले वाद अभ्यासाने सुटणार आहेत. ही अभ्यासपूर्ण चर्चा मी तुमच्यासाठी आज सादर केली. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा. जय महाराष्ट्र.